जगाच्या शांततेसाठी विपश्यना उपयुक्त 47 कोटी 30 लाख रुपये खर्चून होणारे विपश्यना केंद्र व रिसर्च सेंटर अभ्यासकांसाठी व साधकांसाठी महत्त्वाचे ठरेल। जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्धांनी समतेच्या तत्वावर बुद्ध धम्माची स्थापना केली। मानवी जातीला उपकारक ठरणाऱ्या तत्वांची शिकवण बुद्ध धम्माने दिली। सध्याच्या काळात मानवी मन गढूळ झाले आहे, परंतु विपश्यनाच मानवी मन स्थिर ठेवेल आणि जगात शांतता प्रस्थापित करेल, असे प्रतिपादन भदंत उपगुप्त महाथेरो यांनी केले। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर परिसरातील पारडी मोड येथे भदंत महास्तवीर चंद्रमणी विपश्यना केंद्राचा भूमिपूजन सोहळा पार पडला। पूज्य भदंत खेमो धम्माजी, पूज्य भदंत उपगुप्तजी महाथेरो, पूज्य भदंत डॉक्टर सत्यपालजी व भिक्खू संघाची उपस्थिती होती। आमदार संतोष बांगर यांच्या पुढाकारातून विपश्यना केंद्राचा उद्घाटन सोहळा पार पडला। यावेळी मंचावर आमदार संतोष बांगर, किरण घोंगडे, दिवाकर माने, बाबूराव कदम आदी उपस्थित होते। 47 कोटी 30 लाख रुपये खर्चून होणारे विपश्यना केंद्र व रिसर्च सेंटर अभ्यासकांसाठी व साधकांसाठी महत्त्वाचे ठरेल, असेही भदंत उपगुप्त यांनी सांगितले। प्रारंभी माळेगाव फाटा येथून शोभायात्रा काढण्यात आली। प्रतिशोध न्यूज साठी बालाजी पोले, हिंगोली। या ठिकाणी 47 कोटी 30 लाख हे या ठिकाणी तुम्हाला सांगतो की माझ्या उपासना सेंटर साठी मंजूर झालेले आहेत। तुम्ही बघितलं असाल की उपासक आणि उपासिका हजारोच्या संख्येने मांडवातही तेवढे, बाहेरही तेवढे, रस्त्याने तेवढे, सगळ्या गल्ल्या बोळ्या ह्या जाम झालेल्या आहेत। एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपासक आणि उपासिका या भूमिपूजनाचा साक्षीदार झालेला आहे। एक ध्यानात ठेवा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जात नाही, लक्षात। माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे कोणी विरोध केला असेल मला काही कल्पना नाही, पण ज्याने कोणी विरोध केला असेल मला वाटतंय हे सर्वसामान्य भीमसैनिक या ठिकाणी आपण ते चित्र कॅमेरा जर तिकडे जर फिरवला तर हे आपल्याला वाटते की कळून चुकेल। मी तुम्हाला एवढंच सांगतो की हा शिवसैनिक, हा संतोष बांगर, हा भीमसैनिक, हा काम करणारा सैनिक आहे। त्याच्यामुळं मला विरोधकाला गर्दी आणि हे दाखवायची गरज नाही। विरोधकाच्या येरीच उरा धडधड व्हायलंय की आता घंटा बांधायचा गळ्यात कोणाच्या।